हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 तारखेला महाराष्ट्रामध्ये जी एक्झाम झाली होती आरोग्य विभागाच्या अंतर्गत, तर त्या एक्झाममध्ये फार्मसी ऑफिसरसाठी कुठले प्रश्न विचारले गेलेले होते, त्या प्रश्नांची उत्तरं काय, कुठल्या बुकमधून प्रश्न विचारले गेलेले होते, ह्या साऱ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण प्रश्नांची उत्तरं बघणार नाही, तर कुठला प्रश्न कुठल्या बुकमधून विचारला गेलेला आहे, तुम्हाला कुठलं रेफरन्स बुक त्यासाठी बघावं लागेल, यूज करावं लागेल, ह्या साऱ्या गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. 4 ते 5 प्रश्न असे जे की मला आतापर्यंत सापडले नाही, तर त्या प्रश्नांची उत्तर सध्या आपण होल्डवरती ठेवूयात आणि पहिल्या आन्सर आपण वाट बघूयात. पण त्या प्रश्नाची टेंटेटिव्ह उत्तर काय येतील हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. मी प्रत्येक प्रश्न कुठल्या बुकमधून विचारला गेलेला आहे, त्याचं त्या बुकचं नाव, त्याचं पेज नंबर आणि क्वेश्चन नंबर हे तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर रेफरन्स बुकसाठी माझ्याकडे डिप्लोमाचे काही बुक्स आहेत. ते फार्मास्युटिक्सचं बुक आहे, त्यानंतर के डी त्रिपाठीचं क्लासिफिकेशन आहे, नंतर के डी त्रिपाठीचं एक MCQचं बुक येतं, तर ते एक आहे. त्याच्यानंतर बेसिक फार्मेकॉलॉजीसाठी माझ्याकडे डिप्लोमाचं एक फार्मेकॉलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी, जे तुम्हाला मी रिकमेंड करतो, निराली पब्लिकेशन, डॉक्टर A.V. यादव यांचं एक बुक आहे. त्यानंतर के डी त्रिपाठीची स्पायरल बनवलेली आहे मी. जनरल फार्मेकॉलॉजी काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, आणि शेवटचे जे व्हॅक्सिन सेरा, ड्रग इंट्रॅक्शन आणि प्रिस्क्रिप्शन ड्रग इन प्रेग्नन्सी आहेत, तर त्याची एक मी स्पायरल बनवलेली आहे. त्यानंतर डिप्लोमाचं फार्मास्युटिक्स 1 पार्ट 1 हे पुस्तक आहे. त्यानंतर माझं MCQचं जे प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर आहे, त्यामध्ये बरेच प्रश्न विचारले गेले होते, ते एक बुक मी तुम्हाला इथे रेफरन्ससाठी घेतलेलं आहे. त्यानंतर एक बुक आहे क्लासिफिकेशनचं, जे की आता मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे, पण या पुस्तकातनं मी जे आहे ते क्लासिफिकेशन बऱ्याच वेळेस रिवाईज केलेलं आहे, त्यामुळे प्रश्न सापडण्यासाठी मला खूप इझी जाईल. त्यासाठी हे बुक मी आज तुम्हाला दाखवणार आहे. विकास सेटचं बुक आहे. त्यानंतर काही शॉर्ट नोट्स बनवले होते मी कॉलेजसाठी, माझ्या रिव्हिजनसाठी, तर त्यातले काही एक प्रश्न विचारला गेलेला होता, ते तुम्हाला मी यातनं माझ्या नोट्समधून दाखवणार आहे. तर अशा प्रकारे जे बेसिक रेफरन्स बुक आहेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्यातलेच प्रश्न विचारले गेले होते. मॅक्झिमम जे क्वेश्चन आहेत ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरमधून विचारले गेलेले होते. तर हे आहे डोमेनचे प्रश्न, आणि आजची जी प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत तो बी सेट आहे. तर बी सेटमधील पहिला प्रश्न आहे 61 नंबरचा. चूज द सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर ऑफ बीटा 1 ॲडेनो रिसेप्टर. सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर 1 ॲडेनो रिसेप्टर इथे विचारला गेलेला आहे. बऱ्याच जणांनी इथं प्रादेशिक आन्सर दिलेले, पण त्याचं करेक्ट आन्सर आहे ॲटेनॉलॉल. हे तुम्हाला कुठल्याही पण क्लासिफिकेशनच्या बुकमध्ये सापडेल. बेसिकली आज हे बुक मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बुक सध्या मार्केटमध्ये अवेलेबल नाही, पण बऱ्याच वेळेस मी या बुकचं रिव्हिजन केलेलं आहे, त्यामुळे क्वेश्चन सापडण्यासाठी मला इझी जाईल. त्यासाठी मी हा रेफरन्स बुक तुम्हाला यूज करतो आहे. जर तुम्ही के डी त्रिपाठीमध्ये जर बघाल, तर के डी त्रिपाठीमध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रश्न भेटून जाईल. तर तुम्हाला दाखवेल मी पेज नंबर 7 वरची. जर तुम्ही या बुकच्या गेलात, विकास सेटचं बुक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला सापडून जाईल इथे बीटा 1 कार्डिओ सिलेक्टिव्ह ब्लॉकर, इथे दिसेल तुम्हाला ॲटेनॉलॉल याचा आन्सर आहे. तर याचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर C, ॲटेनॉलॉल. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द व्हॅझोडायलेटर आर ट्रू एक्सेप्ट. व्हॅझोडायलेटर संदर्भात खालीपैकी जे वाक्य दिले आहे त्यापैकी कुठलं वाक्य जे आहे ते ट्रू आहे एक्सेप्ट दॅन. तर त्यामध्ये जे बी नंबरचं ऑप्शन होतं, नायफिडिबिन इज ए डोपामाइन रिसेप्टर अँटागोनिस्ट, तर हे वाक्य चुकीचं आहे. याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणजे डोपामाइन रिसेप्टर अँटागोनिस्ट जर तुम्हाला कोणी विचारलं तर त्याचा आन्सर आहे क्लोरोप्रोमॅझिन. तर इथे तुम्हाला हे आन्सर टिक करायचं होतं, ऑप्शन नंबर B हे करेक्ट ऑप्शन आहे. देन 63 नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन इज प्रोड्युस्ड बाय द अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी. तर अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी आणि पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी असे पिट्युटरी ग्लँडचे 2 लोब आहेत. पोस्टेरियर पिट्युटरीचा जर विचार केला तर त्यामध्ये EDH आणि ऑक्सिटोसिन हे 2 हार्मोन सिक्रेट होतात, आणि अँटेरियरचा विचार केला तर त्यामध्ये बरेच हार्मोन आहेत, पण त्यापैकी करेक्ट जर आन्सर असेल तर ते आहे हार्मोन ग्रोथ हार्मोन, दॅट इज GH. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर केडीचं क्लासिफिकेशन तुम्ही बघू शकता. त्यामध्ये जो क्लासिफिकेशन चार्ट दिलेला आहे, तर त्यामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. मी एकदा दाखवतो तुम्हाला. मी के डी त्रिपाठीचं क्लासिफिकेशन म्हणजे पेज नंबर 38 वर आल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. पेज नंबर 38, अँटेरियर पिट्युटरी हार्मोन, यामध्ये इथे बघू शकता तुम्ही ग्रोथ हार्मोन, दॅट इज GH. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला टिक करायचं होतं, ऑप्शन नंबर C. देन 64 नंबरचा प्रश्न आहे, द फॉलोइंग ॲडवर्स इफेक्ट ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड इज ड्यू टू देअर मिनरलोकॉर्टिकॉइड ॲक्शन. कॉर्टिकोस्टेरॉइड हार्मोन जर मिनरलोकॉर्टिकॉइडची ॲक्शन दाखवत असेल तर कुठल्या प्रकारची तो ॲक्शन दाखवेल. तर याचं आन्सर होतं राईज इन ब्लड प्रेशर. तर माझ्याकडे एक के डी त्रिपाठीचं MCQचं बुक आहे,
त्यामध्ये जसे तसा हा प्रश्न तुम्हाला सापडेल. आणि हे बुक आहे क्वेश्चन नंबर 20.3 आहे आणि पेज नंबर बघितलं तर 73 आहे. हा तो प्रश्न आहे 20.31 नंबरचा. द फॉलोइंग ॲडवर्स इफेक्ट ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड इज मेनली ड्यू टू देअर मिनरलो-कॉर्टिकॉइड ॲक्शन. बघू शकता आपण ऑप्शन सहित प्रश्न जसा जसा रिपीट झालेला आहे. फर्स्ट आहे ऑस्टिओपोरोसिस, राईज इन ब्लड प्रेशर, मून फेस, इंक्रीज द ससेसिबिलिटी टू द इन्फेक्शन. तर इथं करेक्ट आन्सर बघूया 20.31चं काय दिलेलं आहे. तर ऑप्शन बी दिलेलं आहे राईज इन द ब्लड प्रेशर. आणि प्रश्नपत्रिकेचा विचार केला आपण तर प्रश्नपत्रिकेमध्ये पण बी नंबरचं ऑप्शन होतं राईज इन ब्लड प्रेशर. तर करेक्ट आन्सर अकॉर्डिंग टू के डी त्रिपाठी MCQ बुक 64चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी राईज इन द ब्लड प्रेशर. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे 65 विच ऑफ द फॉलोइंग ओपिओइड इज मोर पोटेंट दॅन द मॉर्फिन. तर याचं बऱ्याच जणांनी पिथडीने आन्सर लिहिलं आहे पण करेक्ट आन्सर आहे फेंटेनिल. सेम प्रश्न याच बुकमध्ये तुम्हाला मी दाखवतो. के.डी. त्रिपाठीचे MCQचं बुक आहे. क्वेश्चन नंबर आहे 34.24 आणि पेज नंबर जर बघितलं तर आहे 123. बघू शकता द फॉलोइंग ओपिओइड इज मोर पोटेंट दॅन द मॉर्फिन. 34.24 नंबरचा प्रश्न आहे आणि पेज नंबर 123 होती तुम्हाला बघायला भेटेल. 34.24चा आन्सर आहे बी आणि दॅट इज द फेंटेनिल. करेक्ट आन्सर करायचं तुम्हाला टिक ऑप्शन नंबर बी फेंटेनिल. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे 5ST प्रोड्युसेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ स्मूथ मसल्स अँड प्लेटलेट ॲग्रिगेशन व्हाया डॅश डॅश रिसेप्टर. बऱ्याच जणांचा हा प्रश्न कन्फ्युजिंगमध्ये होते 5ST3 किंवा 5ST2. तर याचं तुम्हाला आन्सर बघायला भेटेल पियर्सन या बुकमध्ये. GPATचं जे पियर्सनचं बुक आहे त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भेटेल. थेरी टॉपिकमध्ये दिलेलं आहे. या MCQ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट दाखवेल. तर सध्या माझ्याकडे पियर्सनचं बुक नाही आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती स्क्रीनशॉट दिसत असेल तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. याचं करेक्ट जे आन्सर आहे ते तुम्हाला पेज नंबर 2.77 या पेज नंबरवरती सापडेल. त्याचं करेक्ट आन्सर आहे 5ST2 रिसेप्टर. तर ऑप्शन नंबर बी तुम्हाला इथे टिक करायचं होतं. देन नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द ड्रग विच इज नायदर ॲनाल्जेसिक नॉर अँटी इन्फ्लॅमेटरी नॉर युरिकोसुरिक बट हायली एफिशियस इन अक्यूट गाऊट. तर हा प्रश्नाचे उत्तर मला डायरेक्टली कुठल्या बुकमध्ये सापडलेलं नाही आहे. बऱ्याच जणांनी कोल्चेसिन हे उत्तर लिहिलेलं आहे पण जर मी तुम्हाला इथे एक थोडासा डाऊट क्लिअर करतो जेणेकरून आपल्याला एक बेसिक आयडिया येऊन जाईल की या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं किंवा या प्रश्न कॅन्सल होऊ शकतो किंवा बोनस भेटू शकतो या प्रश्नासाठी. कारण आतापर्यंत याचं डायरेक्ट उत्तर मला भेटलेलं नाही आहे. विकास सेटमध्ये मी क्लासिफिकेशन बघत आहे त्याचं. जर आपण क्लासिफिकेशन बघितलं गाऊट ड्रगचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल इथे प्रश्न विचारलेला आहे नायदर ॲनाल्जेसिक नॉर अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे तो नॉन अँटी इन्फ्लॅमेटरी पाहिजे. तर जर आपण कोल्चिसिनचा विचार केला तर कोल्चिसिन इथे अँटी इन्फ्लॅमेटरीमध्ये आहे त्यामुळे कोल्चिसिन हे आन्सर येणार नाही. नॅप्रोक्झेनचा विचार करूयात. नॅप्रोक्झेनसुद्धा इथे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग आहे पण आपल्याला इथं सांगितलेलं आहे की नॉर अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग तो नाही पाहिजे. तर हे पण इथे आन्सर प्रेझेंट आहे म्हणजे नॅप्रोक्झेन होऊ शकत नाही. देन सल्फिन पॅराझोन नॅप्रोक्झेन बघूयात. नॅप्रोक्झेन बघितलं नॅप्रोक्झेन येणार नाही. त्यानंतर प्रिडनिसोलोनसुद्धा अँटी इन्फ्लॅमेटरीमध्ये येतो. देन लास्ट आहे सल्फिन पॅराझोन. सल्फिन पॅराझोन याचं आन्सर येऊ शकतं पण पुढे जे वाक्य दिलेलं आहे नॉर युरिकोसुरिक म्हणजे तो युरिकोसुरिकसुद्धा नाही पाहिजे पण सल्फिन पॅराझोन हा युरिकोसुरिक ड्रग आहे त्यामुळे सल्फिन पॅराझोनसुद्धा आन्सर येत नाही. तर याचं करेक्ट आन्सर काय होऊ शकतं हे आपल्याला इथे सुद्धा गेससुद्धा लावता येणार नाही. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर काय होईल हे सांगता येणार नाही. प्रश्न कॅन्सल बी होऊ शकतो आणि याचं बोनससुद्धा भेटू शकतं. त्यामुळे याचा आन्सर सध्या होल्डवरती ठेवूया. जेव्हा फर्स्ट आन्सर केली त्यामध्ये आन्सर क्लिअर होऊन जाईल. नेक्स्ट आहे गोल्ड इन रुमॅटॉइड आर्थरायटिस. या प्रश्नाचासुद्धा कुठल्या बुकमध्ये आतापर्यंत मला आन्सर भेटलेलं नाही. बरेच मी MCQचे बुक आणि रेफरन्स बुकसुद्धा बघितले पण त्यामध्ये डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं नाही आहे. जर टेंटेटिव्ह आन्सरचा आपण विचार केला तर यामध्ये ऑप्शन ए होऊ शकतं पण कन्फर्म नाही त्यामुळे हा पण प्रश्न आपण होल्डवरती ठेवूयात. देन नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 69 विच ऑफ द फॉलोइंग इज अ फिमेल सेक्स हार्मोन. बेसिक प्रश्न आहे आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे फिमेल सेक्स हार्मोन आहेत. हा प्रश्न मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून विचारला गेला होता तर तुम्हाला माझ्या बुकमध्ये दाखवलेलं आहे. माझं क्वेश्चन पेपरचं बुक आहे. यामध्ये तुम्हाला पेज नंबर 47 वर तुम्ही बघाल तर हा प्रश्न तुम्हाला रिपीट झालेला इथे सापडेल.
तर हे आहे पेज नंबर 47. यामध्ये जो प्रश्न क्रमांक आहे तो प्रश्न क्रमांक 107. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फिमेल सेक्स हार्मोन. ESIC 2016 मध्ये जी एक्झाम झाली होती त्यामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज इस्ट्रोजन. जशाच तसा ऑप्शन प्रश्न रिपीट झालेला आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन नंबर सी. देन नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 70. क्लोरोक्विनचं तुम्हाला इथं नाव विचारलेलं आहे. तर ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, 4-अमायनो-क्विनोलोन. हा पण प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये रिपीट झालेला आहे. जर तुम्ही पेज नंबर 31 बघाल त्यामध्ये प्रश्न 428वा. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर इथे भेटून जाईल. पेज नंबर आल्यानंतर तुम्हाला 428 प्रश्न बघायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही ऑप्शन आणि हा प्रश्न दिलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता 428वा प्रश्न आहे, क्लोरोक्विन इज ए 4-अमायनो-क्विनोलोन. तर करेक्ट आन्सर होता ऑप्शन नंबर ए, 4-अमायनो-क्विनोलोन. त्या नेक्स्ट क्वेश्चन आहे नॅचरली ऑकरिंग कार्बोनेटिव्ह. फार्माकोग्नोसिसचा प्रश्न आहे आणि याचा करेक्ट ऑप्शन आहे असाफोटिडा. सेम प्रश्न हा प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये रिपीट झालेला आहे. हे पण तुम्हाला दाखवतो. पेज नंबर 62वर जर तुम्ही आलात याच बुकच्या तर तुम्हाला हा प्रश्न सापडून जाईल. पेज नंबर 62 आणि प्रश्न क्रमांक आहे 30. तर इथे तुम्ही बघू शकता DHS कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता आणि हा प्रश्न अशा प्रकारे विचारला, नॅचरली ऑकरिंग कार्बोनेटिव्ह इज असाफोटिडा, अशोका, अर्जुना अँड आगार. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए, दॅट इज असाफोटिडा. इथे पण ऑप्शन नंबर ए दिलेलं होतं त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे द मिनिंग ऑफ टर्म RX फार्मास्युटिक्सचा हा प्रश्न आहे आणि करेक्ट आन्सर आहे टेक 2. हा पण प्रश्न रिपीट झालेला होता. याच बुक मी तुम्हाला दाखवेल. मी पेज नंबर 37वर जर तुम्ही गेलात तर हा प्रश्न तुम्हाला सापडेल. पेज नंबर 37वर गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक 88 बघायचा आहे. इथून बघू शकता तुम्ही द मिनिंग ऑफ लॅटिन टर्म RX, टेक 2 व्हेन नेसेसरी सेंड अँड राईट. 88 नंबरचा प्रश्न आहे आणि प्रश्नाचं उत्तर आहे टेक 2, ऑप्शन नंबर ए. प्रश्नपत्रिकेमध्ये पण ऑप्शन नंबर ए दिलं होतं. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे 73वा आणि क्वेश्चन अशा प्रकारचा आहे, फार्माकोकायनेटिक इज ए बेसिक फार्माकोलॉजी जनरल फार्माकोलॉजी हा प्रश्न आहे आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज ADME, ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन. हा प्रश्न तुम्हाला कुठल्या पण बुकमध्ये सापडेल. बेसिक फार्माकोलॉजी हा प्रश्न आहे, पण मी तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन हा रिपीट झालेला आहे ते त्यामुळे दाखवतो. जर तुम्ही याच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जर पेज क्रमांक 15 किंवा पेज क्रमांक 22वर गेला तर हा प्रश्न तुम्हाला 2 वेळेस रिपीट झालेला दिसेल. तर पहिल्यांदा बघूया पेज क्रमांक 15वर. पेज क्रमांक 15वर आल्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक बघायचा आहे 92वा. इथे बघू शकता तुम्ही व्हॉट इज द फार्माकोकायनेटिक. सेकंडमध्ये इथे तुम्हाला एक्सक्रिशन ऑफ द ड्रग थ्रू द बॉडी. देन पेज नंबर 22वर जरी गेला तर तुम्ही 240 जो प्रश्न आहे तो सुद्धा रिपीट झालेला आहे. DHS कोल्हापूर या एक्झाममध्ये तो प्रश्न विचारला गेलेला होता. 2018मध्ये जी एक्झाम झाली होती कोल्हापूरमध्ये तर त्यामध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, ADME. नेक्स्ट क्वेश्चन आहे 74. हायड्रोफिलिक मेडिकल एजंट हॅज द फॉलोइंग प्रॉपर्टी. तर बेसिक बुक आहे माझ्याकडे, यादव आणि भिसे डिप्लोमाचा बुक आहे. तर या बुकमध्ये तुम्हाला मी बेसिक एक आयडिया कळून जाईल. डायरेक्ट सेंटेन्स नाही पण बेसिकली एक बेसिक फार्माकोलॉजीचा प्रश्न आहे. जर आपण विचार केला सेल मेम्ब्रेन बॉडीचा तर ते लिपिड प्रश्न बनलेला असं फॉस्फोलिपिड प्रश्न. तर त्यामध्ये लिपिड सोल्युबल ड्रग हे मोस्टली सोल्युबल असतात. त्यामुळं इथं प्रश्न विचारला हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लविंग, तर ते त्यामध्ये जास्त परमेबल नसतात. तुम्हाला लाईन दाखवतो मी, त्यामध्ये तुम्हाला एक बेसिक कळून जाईल. तर हे बुक आहे डिप्लोमाचं यादव आणि भिसे नेरल पब्लिकेशनचं, ते मी तुम्हाला रिकमेंड करतो फार्माकोलॉजीसाठी. तर यामध्ये तुम्हाला दाखवेल मी पेज नंबर 3.2 वरती. इथे आल्यानंतर तुम्हाला हे जे मी टिक केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही. द मेम्ब्रेन इज ए बायलेयर and hence the lipid soluble drug diffuses quickly than the water soluble drug. As the non-ionized form of the drug is lipid soluble, the membrane is more permeable to the non-ionized drug than the ionized water soluble drug. यावरून तुम्हाला कळालं असेल हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लव्हिंग. तर वॉटर लव्हिंग सबस्टन्सेस जे सेल मेम्ब्रेन आहे त्यामध्ये कमी परमेबल असतात. त्यामुळे करेक्ट आन्सर याचा होऊ शकतो लो ॲबिलिटी टू पेनिट्रेट थ्रू द सेल मेम्ब्रेन लिपिड.
ए ऑप्शन याचं करेक्ट आहे. नेक्स्ट आहे 75वा क्वेश्चन, व्हॉट इज द टर्म बायोअवेलेबिलिटी बेसिक फार्मॅकोलॉजी प्रश्न आहे. जर तुम्ही प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर बघितलं तर त्यामध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. या दाखवतो पेज नंबर 22वर तुम्ही जर माझ्या बुकच्या गेलात तर त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न दिसून जाईल. पेज नंबर 22वर आल्यानंतर तुम्हाला प्रश्न 242वा प्रश्न क्रमांक बघायचा आहे आणि इथून बघून घेऊ शकता तुम्ही, व्हॉट डज द टर्म बायोअवेलेबिलिटी मीन्स. तर सी ऑप्शन आहे, फ्रॅक्शन ऑफ द अनचेंज ड्रग रिचिंग द सिस्टमिक सर्क्युलेशन. आणि इथे पण तुम्हाला जे ऑप्शन आहे ते सी नंबरचं आहे. तर करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच रूट ऑफ द ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन इज मोस्ट लाईकली टू लीड द फर्स्ट पास इफेक्ट. कुठला खालीपैकी जो रूट आहे तो फर्स्ट पास इफेक्ट जास्त दाखवतो. हा पण प्रिव्हियस इयरमधला क्वेश्चन पेपर रिपीट झालेला आहे. तुम्हाला माझ्याच बुकमध्ये हा रिपीट झालेला मी दाखवेल. बेसिक आणि जनरल फार्मॅकोलॉजीचा हा प्रश्न आहे, बऱ्याच एक्झाममध्ये हा विचारला गेलेला आहे. जर तुम्ही याच बुकमधलं जर पेज क्रमांक 11वर गेलात तर हा प्रश्न तुम्हाला जसं तसं रिपीट झालेला दिसेल. पेज क्रमांक 11वर आल्यानंतर क्वेश्चन बघायचा आहे तुम्हाला 13वा. इथे बघून घेऊ शकता तुम्ही, फॉर द फर्स्ट पास इफेक्ट टू बी हाय द ड्रग शूड बी ॲडमिनिस्टर्ड थ्रू विच ऑफ द फॉलोइंग रूट. थोडा ट्रिकी प्रश्न विचारला गेलेला आहे, पण प्रश्नाचा जो आशय तो एकच आहे. त्यामुळे ऑप्शन इथं आहे बी आणि तुमचं पण प्रश्नपत्रिकेत जे आन्सर होतं ते ऑप्शन बीच आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन ओरल येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन. पहिल्यांदा पॅरेंटल या शब्दाचा अर्थ समजून घेऊयात. पॅरेंटल म्हणजे अदर दॅन द ओरल रूट. जे ड्रग हे इंटेस्टाईन क्रॉस करून दिलं जातं त्यांना आपण पॅरेंटलमध्ये कन्सिडर करतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे, युजली प्रोड्यूस अ मोर रॅपिड रिस्पॉन्स दॅन द ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. ओरल ॲडमिनिस्ट्रेशन पॅरेंटल रूटनं जे ड्रग आपण देतो त्यामध्ये इफेक्ट हा नेहमीच असतो. त्यामुळे करेक्ट आन्सर याचं ऑप्शन नंबर सी येतं. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला के डी त्रिपाठीमध्ये जर तुम्ही पेज नंबर 108वरतीच गेला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तिथे भेटून जाईल. सध्या माझ्याकडे के डी त्रिपाठीचं मोठं बुक नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला स्क्रीनवरती याचा स्क्रीनशॉट टाकेल. तर इथून बघून घेऊ शकता, के डी त्रिपाठीच्या 108 पेज नंबरवरती जर तुम्ही गेला तर तुम्हाला याचा आन्सर इथे भेटून जाईल. ऑप्शन नंबर सी याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 78वा प्रश्न आहे, द टर्म बायो ट्रान्सफॉर्मेशन इन्क्लूड द फॉलोइंग. बायो ट्रान्सफॉर्मेशनच्या 2 फेज आहेत, फेज 1 आणि फेज 2. बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फिजिओलॉजिकल चेंजेस होतात. तर बेसिक फार्मॅकोलॉजीचा प्रश्न आहे, सगळ्यांना याचा आन्सर आलेला असेल. ऑप्शन नंबर डी याचा करेक्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला याचं आन्सर बघायचं असेल, रेफरन्स बुक तुम्ही के डीमध्ये बघू शकता आणि पेज नंबर 22वर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जसं सेंटर तिथे दिसेल बायो ट्रान्सफॉर्मेशन. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. देन 79वा प्रश्न आहे, हाफ लाईफ इज ए टाईम रिक्वायर्ड टू. याचा पण करेक्ट आन्सर आहे, चेंज द अमाऊंट ऑफ द ड्रग इन द प्लाझ्मा बाय हाफ लाईफ ड्रग इलिमिनेशन. तर हाफ लाईफची डेफिनेशन मला विचारली होती. तर याचं जे एक्सप्लेनेशन आहे तुम्ही रेफरन्स बुक के डी त्रिपाठीमध्ये बघू शकता. जर तुम्ही 31 पेजवरती गेलात के डी त्रिपाठीच्या तर तुम्हाला याची डेफिनेशन भेटून जाईल. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 80वा, द सबस्टन्स बाइंडिंग टू वन रिसेप्टर सबटाईप ॲज अन अगोनिस्ट अँड अनदर इज अँटॅगोनिस्ट इज कॉल्ड ॲज. तर जर एखाद्या रिसेप्टरला एक ड्रग अटॅच करत असेल आणि तो जर अगोनिस्ट म्हणून ॲक्ट होत असेल आणि तोच ड्रग जर अँटॅगोनिस्ट म्हणून अटॅच होत असेल तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन क्रिएट होते. त्यामुळे याची करेक्ट डेफिनेशन येते कॉम्पिटिटिव्ह अगोनिस्ट. यादव आणि भिसेचं जे बेसिक बुक आहे जनरल फार्मॅकोलॉजीचं ते तुम्हाला दाखवतो मी, त्यामुळे तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. जर पेज नंबर 4.6वरती तुम्ही गेलात या बुकच्या तर तुम्हाला तिथून आयडिया क्लिअर होऊन जाईल. इथून बघू शकता तुम्ही, कॉम्पिटेटिव्ह ऑर रिव्हर्सिबल अँटॅगोनिस्ट. एकदा वाचून दाखवतो तुम्हाला मी. इन केस ऑफ द रिव्हर्सिबल कॉम्पिटेटिव्ह अँटॅगोनिस्ट, अगोनिस्ट अँड अँटॅगोनिस्ट कॉम्पीट फॉर द सेम रिसेप्टर, हेन्स इन सच केस द एक्सटेंट टू विच द अँटॅगोनिस्ट अपोजेस द फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन. एकाच रिसेप्टरला जर 2 अगोनिस्ट अँटॅगोनिस्ट ॲक्ट होत असेल तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन क्रिएट होतं. तर याचा आन्सर किती येऊ शकतो, कॉम्पिटेटिव्ह अँटॅगोनिस्ट, ऑप्शन नंबर ए. देन 81वा प्रश्न आहे, व्हॉट टर्म इज यूज्ड टू डिस्क्राईब अ डिक्रीजेस इन रिस्पॉन्सिव्हनेस टू ड्रग विच डेव्हलप इन अ फ्यू मिनिट. तर याचा करेक्ट आन्सर आहे टॅकेफॅलिसिस. बऱ्याच जणांनी टॉलरन्स लिहिलं असेल, पण टॉलरन्स केसमध्ये त्यासाठी टॉलरन्स निर्माण होण्यासाठी बराच वेळ लागतो, पण इथं फ्यू मिनिट दिलं होतं. टॅकेफॅलिसमध्ये काही वेळातच रिसेप्टर ब्लॉक होतात आणि ॲक्शन प्रोड्यूस होण्याची जी कॅपॅसिटी आहे रिसेप्टरची ती बंद होते. त्यामुळे फ्यू मिनिट या सेंटेन्समुळे किंवा या फ्यू मिनिट या वर्डमुळे याचा करेक्ट आन्सर येतं टॅकेफॅलिसिस. याच बुकमध्ये तुम्हाला मी याचा आन्सर दाखवतो. तर तुम्ही यादव आणि भिसेच्या
पेज नंबर 4.8 वरती गेला तर तुम्हाला याचं करेक्ट आन्सर भेटून जाईल. इथून बघू शकता तुम्ही, इथं टिक केलेलं आहे मी टॅकॅफॅलेसिस. इट इज also known as acute tolerance. It has been observed that certain drug when administered repetitively at a very short interval of the time shows the reduced pharmacological action called as tachyphylaxis. जे काही ड्रग असतात ते आपण काही वेळासाठी जर दिले त्याने रिसेप्टर ब्लॉक झाले तर त्याला आपण म्हणतो टॅकॅफॅलेसिस. जर टाईम जास्त लागत असेल तर त्याला टॉलरन्स म्हणतो आणि टाईम कमी लागत असेल त्याला टॅकॅफॅलेसिस. बेसिक डिफरन्स आहे, जर टाईम जास्त लागत असेल तर टॉलरन्स, टाईम कमी लागत असेल तर टॅकॅफॅलेसिस. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर डी, दॅट इज टॅकॅफॅलेसिस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज द टर्म पोटेन्शिएशन. पोटेन्शिएशनची डेफिनेशन तुम्हाला इथे विचारलेली आहे. तर पोटेन्शिएशन आणि सिनर्जिझम ह्या सिनोनिम वर्ड आहेत. सिनर्जिझममध्ये ड्रगचा जो रिस्पॉन्स आहे तो इन्क्रीज होतो, त्याचप्रमाणे पोटेन्शिएशनमध्ये इन्क्रीज होणे. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे हे तुम्हाला डी ऑप्शन इथे टिक करायचं होतं, इंटेन्सिव्ह इन्क्रीजेस ऑफ द ड्रग इफेक्ट ड्यू टू देअर कॉम्बिनेशन. जर एक ड्रग दुसऱ्या ड्रगसोबत अटॅच केला तर त्याची जी कॅपॅसिटी आहे ॲक्शन प्रोड्यूस करण्याची दुसऱ्या ड्रगची तर ती वाढते. त्यालाच आपण सिनर्जिझमसुद्धा म्हणतो आणि त्यालाच आपण पोटेन्शिएशनसुद्धा म्हणतो. तर सिनर्जिझम आणि पोटेन्शिएशन ह्या सिनोनिम टर्म्स आहेत. तर करेक्ट आन्सर तुम्हाला याचं टिक करायचं होतं डी. कुठल्याही बेसिक बुकमध्ये तुम्हाला ही डेफिनेशन भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. द नेक्स्ट क्वेश्चन आहे 83वा. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारले लोकल अनस्थेटिक शॉर्ट ड्युरेशन ॲक्शन कोणता आहे. तर त्यामध्ये करेक्ट आन्सर तुम्हाला करायचं होतं इथे प्रोकेन, ऑप्शन नंबर बी. कुठल्या बेसिक डिप्लोमाच्या बुकमध्ये किंवा क्लासिफिकेशनच्या बुकमध्ये तुम्हाला एक उत्तर सापडेल. तर विकास सेटमध्ये तुम्हाला मी दाखवून देतो. पेज नंबर जर तुम्ही 11 वरती गेला तर तुम्हाला याचा आन्सर इथे भेटून जाईल. इथं बघू शकता तुम्ही लॉंग ॲक्टिंग, इंटरमिडिएट ॲक्टिंग आणि शॉर्ट ॲक्टिंग. तर इथे शॉर्ट ॲक्टिंग तुम्हाला इथे प्रोकेन दिसत असेल, हेच तुम्हाला विचारलेलं आहे. लोकल अनस्थेटिक आणि त्यामध्ये शॉर्ट ड्युरेशन ॲक्टिंग किंवा शॉर्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. तर याचं करेक्ट आन्सर तुम्हाला टिक करायचं ऑप्शन नंबर बी, दॅट इज द प्रोकेन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज अ बोथ मस्करॅनिक अँड निकोटिनिक ब्लॉकर. याचा आन्सर मी रेफरन्स बुकमध्ये तर सापडलं नाही, पण माझ्याकडे क्वेश्चन सेटचं एक PDF होतं. तर त्यामध्ये मला हे 2 प्रश्नाची उत्तरं सापडलेली आहेत. जसेच तसे प्रश्न रिपीट झालेले होते ऑप्शनसहित. तर त्या PDF मधला मी स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनवरती टाकेन, तिथून बघू शकता की त्यानुसार या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बेन्झोट्रोपिन दिलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी आपण या प्रश्नाचं उत्तर बेन्झोट्रोपिन इथे कन्सिडर करूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फॉलोइंग इफेक्ट इज रिलेटेड टू डायरेक्ट बीटा-1 ॲड्रेनर्जिक रिसेप्टर स्टिम्युलेशन. सेम हा पण प्रश्न मला कुठल्याही बुकमध्ये सापडलेला नाही आहे. त्याच PDF मध्ये मला हा क्वेश्चन सापडला आहे. त्यामध्ये पण सेम क्वेश्चन आणि आन्सर सहित हा प्रश्न रिपीट झालेला आहे. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. त्यानुसार या प्रश्नाचं उत्तर इथे टॅकीकार्डिया दिलेलं आहे. तर सध्या तरी आपण याचा प्रश्न उत्तर आपण टॅकीकार्डिया कन्सिडर करूया. तर इथे बेन्झोट्रोपिन आणि 85 टॅकीकार्डिया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 86, विच ऑफ द फॉलोइंग अँटीसेज्युअल ड्रग इज ऑल्सो इफेक्टिव्ह इन ट्रीटिंग द ट्रायजेमिनल न्यूरोलॉजिया. तर याचं करेक्ट ऑप्शन इथे कार्बेझेपॅम आहे. KD त्रिपाठीचं MCQचं बुक आहे माझ्याकडे. तर त्याच्यामध्ये 105 पेजवरती जर तुम्ही गेलात तिथं तुम्हाला हा प्रश्न सापडेल. एकदा दाखवून देतो. इथून बघून घेऊ शकता तुम्ही, द ड्रग ऑफ चॉईस फॉर द ट्रायजेमिनल न्यूरोलॉजिया. करेक्ट आन्सर इथं दिले आहे त्यांनी 30.14, ऑप्शन नंबर सी, आणि ते आहे कार्बेझेपॅम. तर त्यानुसार इथे आन्सर जे आहे ते होऊ शकतो ऑप्शन नंबर सी, कार्बेझेपॅम. तर त्याप्रमाणे जे आन्सर येईल ते आहे कार्बेझेपॅम. 86चं उत्तर तुम्हाला इथे कार्बेझेपॅम टिक करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फॉलोइंग एजंट इज अ इनिबिटर ऑफ द अल्डिहाइड डिहायड्रोजनेज. अल्डिहाइड डिहायड्रोजनेजचा इनिबिटर तिथे विचारलेला होता. बऱ्याच जणांना फोमिपिझोल आणि डायसल्फायरमध्ये कन्फ्युजन होतं. तर माझं जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं बुक आहे त्यामध्ये हा प्रश्न रिपीट झालेला होता, तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही या बुकमध्ये जर पेज नंबर 123 वरती जर गेलात तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. प्रश्न सेम रिपीट झालेला होता. पेज नंबर 24 वर आल्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक बघायचा आहे 271वा. तर इथून तुम्ही बघून घेऊ शकता, विच ऑफ द फॉलोइंग एजंट इज अ इनिबिटर ऑफ द अल्डिहाइड डिहायड्रोजनेजचे 271. आणि प्रश्न विचारला गेलेला होता DSSB 2015 या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. आणि फायनल त्यांनी आन्सर दिलेले आहे 271चं ऑप्शन बघूया, 271चं सी, डायसल्फायरम.
तर अकॉर्डिंग टू DSSB ऑप्शन इथं करेक्ट आहे. डायसल्फेरम इज ए इनिबिटर ऑफ द अल्डिहाइड डिहायड्रोजनेस. देन नेक्स्ट आहे म्यू रिसेप्टर इज असोसिएटेड विथ. डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर मला कुठल्या बुकमध्ये सापडलं नाही, पण कशा प्रकारे आपण लॉजिक लावू शकतो आणि याचा आन्सर काढू शकतो हे तुम्हाला दाखवतो मी. खाली काही म्यू रिसेप्टरच्या आयडिया दिलेल्या आहेत, तर ते आपल्याला चेक करायचं होतं. तर पहिल्यांदा आपल्याला हे समजलं पाहिजे की म्यू रिसेप्टर म्हणजे काय, त्याचे कुठले कुठले एक्झाम्पल आहेत. तर आपण या प्रश्नाला कसं सोडू शकत होतं ते तुम्हाला दाखवतो मी. विकास सेटमध्ये जर तुम्ही गेला क्लासिफिकेशनमध्ये पेज नंबर 21 वरती, तर इथे तुम्हाला ओपवर क्लासिफिकेशन बघायला भेटेल. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल प्युअर अगोनिस्ट, मिक्स अगोनिस्ट आणि प्युअर अँटागोनिस्ट. इथे तुम्हाला दिसेल म्यू, कॅपा आणि डेल्टा रिसेप्टर. तर याचं जर उदाहरण बघितलं आपण तर इथे तुम्हाला मॉर्फिन दिसेल. आणि मॉर्फिनचं जर आपण EDR ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन बघितलं तर ती रेस्पिरेटरी डिप्रेशन आहे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर माझ्या मते ए येऊ शकेल. मला कुठल्याही बुकमध्ये हे ऑप्शन सापडलेलं नाही आहे. जर तुम्हाला याचं करेक्ट आन्सर माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. पण आपण जर म्यू रिसेप्टरचा विचार केला आणि त्याचा एक्झाम्पल जर बघितलं तर मॉर्फिन आहे, आणि मॉर्फिनचा EDR जर विचार केला तर ते आहे रेस्पिरेटरी डिप्रेशन. रेस्पिरेटरी डिप्रेशन कुठल्याही ऑप्शनमध्ये खाली सापडणार नाही. त्यामुळे लॉजिकली आपण ऑप्शन ए इथं टिक करू शकत होतो, कारण याच्यामध्ये इफोर्बिया, फिजिकल डिपेंडन्स, अनाल्जेशिया ह्या साऱ्या गोष्टी आहेत. तर त्या मॉर्फिनशी होऊ शकतात, रिलेटेड होऊ शकतात. त्यामुळे ऑप्शन ए इथं माझ्यामध्ये करेक्ट होऊ शकतं. तर हा पण प्रश्न सध्या बेसिक आपण होल्डवरती ठेवूया. जर तुम्हाला याचं करेक्ट ऑप्शन माहिती असेल, सापडला असेल, तुम्ही मला कमेंटमध्ये या प्रश्नाचं उत्तर सुचवू शकता किंवा देऊ शकता. देन नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन आहे फॉर विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन कुड ॲस्पिरिन बी यूज्ड प्रोफायलॅटिकली. ॲस्पिरिनचा यूज विचारलेला होता आणि बेसिक प्रश्न आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, थ्रोम्बोइम्बोलिझम. यामध्ये पल्मोनरी इडिमा हे ऑप्शन यामध्ये कन्फ्युजन होऊ शकत होतं, पण पल्मोनरी हे लंग्स रिलेटेड आहे. यामध्ये लंग्समध्ये लिक्विड डिपॉझिट होतो, त्यामुळे हे ऑप्शन इथे येणार नाही. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज थ्रोम्बोइम्बोलिझम. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग अँटीडिप्रेशन इज ए सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिसेप्टर इनिबिटर, रिअपटेक इनिबिटर. तर कोलॉजीमधील क्लासिफिकेशनवरती हा प्रश्न आहे. आणि प्रिव्हियस इयरमध्ये पण हा प्रश्न विचारला गेला होता. तुम्हाला मी दाखवतो जे प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर आहे. त्यामुळे जर तुम्ही पेज नंबर 27 वरती जर गेला तर हा प्रश्न तुम्हाला इथे रिपीट झालेला दिसेल. इथे तुम्ही बघून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक आहे 345. सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर इज. इथं ऑप्शन आहे फ्लॉक्झेटिन, सी क्रमांकाचं. तर प्रश्नपत्रिकेमध्ये जे ऑप्शन आहे तुम्हाला डी ऑप्शनमध्ये फ्लॉक्झेटिन हे उत्तर तुम्हाला बघायला भेटेल. तर हा प्रश्न रिपीट होता आणि हा प्रश्न रिपीट झाला होता ESIC 2016 जी एक्झाम झाली होती त्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला होता. तर त्याचं करेक्ट आन्सर इथे तुम्ही बघू शकता, फ्लॉक्झेटिन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अँजिओलायटिक्स आर यूज्ड टू ट्रीट. तर हा एक प्रश्न मला कन्फ्युजिंग वाटला. बऱ्याच रेफरन्स बुकमध्ये मी हा प्रश्न चेक केला. KD त्रिपाठीचं बुक बघितलं, त्यानंतर काही बेसिक्स डिप्लोमाचे बुक बघितले, पण त्यामध्ये सायकोसिस, न्यूरोसिस या दोन टर्म्स यूज केले गेले. त्यामध्ये बरेच वाक्यामध्ये कन्फ्युजन आहे. त्यामुळे याचा करेक्ट आन्सर मला इथे सांगता येणार नाही. हा प्रश्न होल्डवरती ठेवूया. पण जर अँजिओलायटिकचा आपण जर विचार केला तर अँजिओलायटिक हे मायनर ट्रँक्युलायझरमध्ये येतं, अँटी एन्झायटी ड्रग म्हणून आपण यूज करतो. आणि न्यूरोसिसचा जर विचार केला तर न्यूरोसिससुद्धा ही एक मायनर डिसऑर्डर आहे आणि सायकोसिस ही मेजर डिसऑर्डर आहे. त्यामुळं हा प्रश्न एक कन्फ्युजिंग आहे. सध्या तरी हा प्रश्न आपण होल्डवरती ठेवूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 92. प्रश्न अशा प्रकारे विचार केला. रेस्टलेसनेस, अँझायटी, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन, जनरलाइज सेज्युअर, सेव्हर ट्रिमॉर, विविड हॅल्युसिनेशन अँड सायकोसिस आर पॉसिबल सिम्पटम ऑफ. सिम्पटम दिले गेलेले आहेत आणि ऑप्शनमध्ये दिलेले टॉलरन्स तर होऊ शकणार नाही, कारण हे ड्रग्स रिलेटेड आहे. ड्रग जर रिसेप्टरवरती कंटिन्यू बाइंड होत असेल तर रिसेप्टर ब्लॉक होतं, तर त्याचा काही संबंध येणार नाही. आणि सेकंडमध्ये विड्रॉल दिलेले आहे, तर याचं करेक्ट आन्सर विड्रॉल आहे. ड्रगचे जे विड्रॉल सिम्पटम आहेत तर त्याचे हे लक्षण आहेत. त्यामुळे आन्सर इथे बी तुम्हाला बघायला भेटेल. लॉजिकली हा प्रश्न सुटू शकत होता, त्यामुळे ऑप्शन बी इज करेक्ट. देन 93 प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग स्टिम्युलेट द इरेथ्रोजेनेसिस एक्सेप्ट. इरेथ्रोजेनेसिसला खालीपैकी कोणते ड्रग स्टिम्युलेट करतात? त्यामध्ये आयर्न डेक्स्ट्रन आहे, विटॅमिन B12 आहे, मिथोथ्रिक्जेट आहे आणि फोलिनिक ॲसिड आहे. हा पण प्रश्न मला डायरेक्टली कुठल्या सोर्समध्ये सापडलेला नाही आहे, पण जर आपण विचार केला तर यामध्ये मिथोथ्रिक्जेट हा मेटाबोलाइट ड्रग आहे. तर हा सुद्धा प्रश्न मला कुठल्या MCQच्या बुकमध्ये किंवा थेरीमध्ये डायरेक्टली सापडलेला नाही. जर हा प्रश्न तुम्हाला कुठल्या रेफरन्स बुकमध्ये सापडला असेल आणि तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता कुठल्या बुकमध्ये तुम्हाला सापडलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर काय होऊ शकतं. जर तरी हा प्रश्न आपण होल्डवरती ठेवूयात. बऱ्याच जणांनी याचा आन्सर मिथोथ्रिक्जेट दिलेला आहे, त्यामुळे सध्या तरी आपण याचं आन्सर इथे मिथोथ्रिक्जेट कन्सिडर करूयात. पण हा सध्या प्रश्न आपण होल्डवरती ठेवतो आहे.
देन नेक्स्ट क्वेश्चन आहे 94, द ड्रग युज्ड ॲज ॲन ओरल अँटीकोॲग्युलंट. तर बऱ्याच जणांना याच्यामध्ये कन्फ्युजन झालं असेल, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, व्हिटॅमिन केलाच आपण डायक्युमॅरॉल म्हणतो, त्याचं दुसरं नाव आहे. त्यामुळे जर ओरल अँटीकोॲग्युलंट विचार केला तर ऑप्शन नंबर सी ते करेक्ट होऊ शकतं. हिपॅरिन जे आहे ते पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट आहे आणि व्हिटॅमिन के म्हणजे डायमोक्युब्रॉल जे आहे ते ओरल अँटीकोॲग्युलंट आहे. त्यामुळे 94चं आन्सर इथं तुमचं सी येणार होतं. MCQच्या बुकमध्ये क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला हे आन्सर भेटून जाईल. इथे मी विकास सेट तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही विकास सेटमध्ये पेज नंबर 52वरती जर गेलात तर याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे इझिली भेटून जाईल. इथे बघू शकता पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट आणि ओरल अँटीकोॲग्युलंट. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओरल अँटीकोॲग्युलंट विचारलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता आता डायक्युमॅरॉल इथे तुम्हाला दिसेल. तर हे करेक्ट आन्सर होऊ शकतो तो डायमोक्युब्रॉल व्हिटॅमिन के. नेक्स्ट क्वेश्चन आहे द चिलेटिंग एजंट युज्ड इन केस ऑफ द अक्यूट आयर्न पॉयझनिंग. पॉलॉजीमधील जे बेसिक पॉयझनिंगचे ड्रग दिलेले आहे चिलेटिंग एजंट किंवा अँटीट्यूड दिलेले आहे, त्यामुळे बऱ्याच एक्झाममध्ये CGSमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर महत्त्वाचा प्रश्न आहे आयर्नचा. इथे तुम्हाला पॉयझनिंग झाल्यानंतर कुठला अँटीट्यूड यूज केला जाईल हे विचारलं गेलेलं होतं. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे डेस्फेरोक्सामाइन. जे महत्त्वाचे अँटीट्यूड्स आहेत तर ते या बुकमध्ये तुम्हाला बॅक साईडला दिलेले आहेत. तर इथूनच हा प्रश्न विचारला गेलेला होता, तुम्हाला या बुकमध्ये तो भेटून जाईल. तुम्ही बघू शकता आयर्न साल्ट डेस्फेरोक्सामाइन. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर डेस्फेरोक्सामाइन होतं ऑप्शन नंबर डी. देन सुटिक्सचा प्रश्न आहे 96 अकुस्टर्स. तर याचं करेक्ट आन्सर होतं आय प्रिपरेशन. बऱ्याच अशा लॅटिन टर्म्स आणि काही महत्त्वाच्या बऱ्याच लॅटिन टर्म्स सुटिक्समध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तर हे जे बेसिक बुक डिप्लोमाचं बुक आहे फार्मास्युटिक्स 1 आणि फार्मास्युटिक्स 2 हे त्याचे 2 बुक्स आहेत. तर या बुकमध्ये तुम्हाला लॅटिन टर्म्स इझिली भेटून जातील. तर त्यामुळे तुम्हाला हे पण अकुस्टर्स हे जे प्रश्न विचारले गेले आहे याचा आन्सर तुम्हाला तिथे आय प्रिपरेशन बघायला मिळेल, ते तुम्ही बघून घेऊ शकता. 97 प्रश्न आहे ॲन एक्झाम्पल ऑफ सल्फोनियुरिया. सल्फोनियुरियाचं खाली विचार एक्झाम्पल दिलेलं आहे. बऱ्याच जणांनी मेटमॉर्फिन दिलेलं आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज द टोल ब्युटामाइड. केली जर क्लासिफिकेशन तुम्ही बघाल तर त्यामध्ये तुम्हाला हे ऑप्शन आहे, त्यामध्ये हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल. एकदा मी तुम्हाला केडी-3 क्लासिफिकेशनमध्ये याचा आन्सर तुम्हाला दाखवतो. जर केडी-3 क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही पेज नंबर 43वरती गेलात तर तुम्हाला त्याचा आन्सर भेटून जाईल. सल्फोनियुरियाचं एक्झाम्पल विचारलेलं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे सेक्शन दिसतं सल्फोनियुरिया टोल ब्युटामाइड, ऑप्शन नंबर बी. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे टोल ब्युटामाइड. क्वेश्चन 98 बघूया. DPO ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर वॉज एक्सरसाइज्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. इथं ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर सेक्शन याचा ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर याचं इश्यूशन विचारलेलं आहे आणि बेसिक प्रश्न आहे. याचा करेक्ट आन्सर 1995. देन हा जो प्रश्न आहे हा प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये विचारला गेलेला होता. तर हा प्रश्न तुम्हाला पेज नंबर 58वरती बघायला भेटेल. पेज नंबर 58वर आल्यानंतर क्वेश्चन नंबर जो 22 आहे इथे तुम्ही बघून घेऊ शकता. द DPO ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर वॉज एक्सरसाइज्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. जसा तसा प्रश्न रिपीट झालेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे 1995, ऑप्शन नंबर बी. आणि इथे पण तुम्हाला बी ऑप्शनमध्ये बघायला भेटेल. तर याचं करेक्ट आन्सर होणार होतं 1995. देन नेक्स्ट आहे अ नॉन ड्रग पार्ट ॲडेड टू फॉर्म्युलेशन टू एड अ डायल्यूट स्टॅबिलिटी मेंटेनिंग टेस्ट मास्किंग TC इज नोन ॲज. तर फार्मास्युटिक्सचा प्रश्न आहे त्या टॅबलेट या टॉपिकमध्ये. तर याचं करेक्ट आन्सर आहे ॲडिटिव्ह अशा प्रकारचे सबस्टन्स असतात जे आपण टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ॲड करतो आणि ते टॅबलेटचं जे एकंदरीत मास आहे ते डायल्यूट करण्याचं काम करतात. त्यामुळे करेक्ट आन्सर इथं आहे ऑप्शन नंबर सी. आणि हा पण प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये रिपीट झालेला होता. तर पेज नंबर 27वरती जर तुम्ही गेला तर हा प्रश्न तुम्हाला जशाच तसा बघायला भेटेल. 37 पेज नंबरवर आल्यानंतर क्वेश्चन नंबर 91 तुम्हाला बघायचा आहे. इथे बघून घेऊ शकता. अ नॉन ड्रग पार्ट ॲडेड टू फॉर्म्युलेशन टू एड डायल्यूशन स्टॅबिलिटी मेंटेनिंग टेस्ट मास्किंग इज नोन ॲज. तर ऑप्शन नंबर सी 91 इथं बघून घेऊ शकता. ऑप्शन सी दिलेला आहे आणि ते आहे ॲडिटिव्ह. त्यामुळे याचा करेक्ट आन्सर होणार तो ॲडिटिव्ह, ऑप्शन नंबर सी. लास्ट आहे क्वेश्चन द पॉवर हाऊस ऑफ द सेल. बेसिक प्रश्न आहे बायोकेमिस्ट्रीचा. ॲनाटॉमीमध्ये सुद्धा हा प्रश्न मोडतो आणि सगळ्यांना यांचा आन्सर आलेला आहे. आन्सर आहे
ऑप्शन नंबर बी दॅट इज द मायटोकॉन्ड्रिया. सेम प्रश्न रिपीट झाला आहे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये. जर तुम्ही या बुकमध्ये पेज नंबर 47वर जर गेलात तर तुम्हाला हा प्रश्न जसं तसं बघायला भेटेल. 47वर आल्यानंतर प्रश्न क्रमांक बघायचा आहे 110. इथून बघून घेऊ शकता. द पॉवर हाऊस ऑफ द सेल गोल्गी बॉडीज मायटोकॉन्ड्रिया रायबोझोम आणि न्यूक्लियस. ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर तुमचा होणार तो मायटोकॉन्ड्रिया. हा प्रश्न SIC 2016मध्ये विचारला गेलेला होता. बरेच असे प्रश्न होते जे प्रिवियस इयर क्वेश्चनमधून विचारले गेले होते. त्यामुळे मी नेहमी तुम्हाला प्रिवियस इयरचे ज्या प्रश्नपत्रिका आहेत ते सॉल्व्ह करण्याचा सजेशन देत असतो. तर अशा प्रकारचे बेसिक प्रश्न होते जे की विचारले गेले होते फार्मसी ऑफिसर या एक्झाममध्ये. हे जे प्रश्नाचे उत्तर आपण आज डिस्कस केलेले आहे त्यामध्ये प्रत्येक रेफरन्स सोर्स जे आपण यूज केलेला आहे तो स्टँडर्ड रेफरन्स सोर्स आहे. जर या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असतील, काही प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला वाटत असेल चुकीचे आपण डिस्कस केले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसे सुचवू शकता की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चुकीचं दिलेलं आहे, या प्रश्नाचं उत्तर हे येऊ शकतं. या रेफरन्स बुकमध्ये अशा प्रकारचा रेफरन्स दिला गेलेला आहे त्याप्रमाणे याचं आन्सर हे होऊ शकतं आणि तुम्ही ते चुकीचे डिस्कस केलेलं आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सुचवू शकता. त्यानंतर आपण ते रेफरन्स बुक बघूयात. त्या रेफरन्स बुकमध्ये काय आन्सर दिलेले आहे, याचं आन्सर ते होऊ शकतं का. तर या संदर्भात जर काही करेक्शन असतील तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत. थोड्या दिवसामध्ये जर आन्सर की अवेलेबल झाली तर त्याप्रमाणे आपण जे प्रश्न पुढलवती ठेवलेले आहेत ते सुद्धा आपण व्हेरीफाय करूयात. काही ऑप्शन असतील किंवा काही क्वेश्चन असतील ज्याचं आपल्याला बोनस भेटण्याची किंवा कॅन्सल होण्याची शक्यता असेल ते सुद्धा प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. त्याच्यानंतर आपण त्यासाठी अप्लाय करूयात. जर तुम्हाला या क्वेश्चन बाबतीत काही संख्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. पुस्तकाचं नाव, त्यानंतर प्रश्न क्रमांक हा, याचा आन्सर हे आणि रेफरन्स सोर्स हा. अशा प्रकारे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. त्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या गोष्टी कव्हर करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया पुढच्या काही महत्त्वाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.